नेपाळमध्ये जी हिंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारतातले काही पर्यटक सुद्धा नेपाळमध्ये अडकलेले आहेत. पर्यटनासाठी गेलेले हे सगळे पर्यटक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. पुण्यातून सुद्धा काही ज्येष्ठ नागरिक गेलेले आहेत आणि काही जणांचे जे मित्र आहेत ते डॉक्टर निलेश अग्रवाल आपल्या सोबत आहेत. सर, नेमका संपर्क कधी झालाय, काय परिस्थिती आहे, किती लोक आहेत? माझा संपर्क काल सकाळी झाला त्यांच्याशी. व्हॉट्सअपवरच झाला, फोन तर चालू नव्हते त्यांचे. आणि आपल्या ह्या ग्रुपमध्ये 23 लोक आहेत, त्यातले 21 सिनियर सिटीजन आहेत आणि 2 यंगस्टर आहेत थोडेसे. पण ते काय सगळ्यांनाच मेडिकलचा इश्यू आहे. आणि काल सकाळी त्यांनी म्हणजे एक पद्धतीने घाबरूनच फोन केला मला की बाबा आम्ही अडकलो इकडे, काहीच दिसत नाही आहे, कर्फ्यू चालू आहे, आमचे फ्लाईट्स वगैरे कॅन्सल झालेले, सगळं एअरपोर्टसुद्धा जायची पण व्यवस्था नाही आणि काय माहिती पण पडत नाही. तर काय मदत होऊ शकते का? तर कालपासून माझा प्रयत्न चालू आहे. शक्यता आज काही लोक संध्याकाळी निघतील आणि काही उद्या. टेक्निकल एवढंच आहे विषय की हॉटेलपासून एअरपोर्टपर्यंत त्यांना कसं आणायचं, एकदम सेफ्टी पद्धतीने त्यांना कसं प्रॉब्लेम होते टेक्निकल. कर्फ्यू चालू आहे ना तिकडे. तर कर्फ्यूमध्ये कसं म्हणजे परिस्थिती नाही तिकडे, कोणी इन्चार्जच नाही पद्धतीने हँडल करायला, कोणाला काय माहिती नाही, कोणाला अप्रोच करायचं, कोणाला बोलायचं, काय करायचं. तर ते आपली जी भारतीय एम्बेसी आहेत नेपाळमध्ये त्यांच्याशी त्यांच्या संपर्कमध्ये आहेत आपण. त्यांच्याशी प्रयत्न चालू आहे की बाबा ती टाईमवर आपल्याला ती व्यवस्था देऊन त्यांना अंडर सिक्युरिटी आपण एअरपोर्टपर्यंत पोहोचावे. हेच आहे. भारतातून काही म्हणजे तुम्हाला फोन आला, तुम्ही काही प्रशासनाशी संपर्क साधलाय, जिल्हाधिकाऱ्यांशी साधलाय किंवा शहरातल्या काही अधिकाऱ्यांशी? हो, ॲक्च्युली माझ्याकडे जेवढे लोकांचे नंबर होते आणि अजून ज्या लोकांनी दिलं, मी सगळ्यांनाही माझ्या पद्धतीने व्हॉट्सअप केलं त्यांना मदतीसाठी. आणि चांगले काही लोकांनी रिप्लाय पण दिला, काही गायडन्स पण दिले की कोणाला हे करा. विशेषतः म्हणजे दिल्लीचे आपले विजय सत्ती म्हणून आहेत, ते भाजपा ऑफिसमध्ये असतात दिल्लीनी, त्यांनी इमिजिएटली रिप्लाय दिला. त्यांनी मला भारतीय एम्बेसी जी आहेत नेपाळमध्ये त्यांचा नंबर दिला. आणि श्याम जाजू जी आहेत भाजपाचे मोठे नेते, त्यांनी मला वाटतं ते नेपाळचे कोणी मोठे लोक आहेत त्यांचा नंबर दिला आहे. तर ते दोघं टचमध्ये आहेत आणि ते मदत करायला तयार आहे. फक्त ह्यांचं कोऑर्डिनेशन आणि त्यांचं कोऑर्डिनेशन, ते माझा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये. अशा परिस्थितीवेळी जिल्हा प्रशासन सज्ज असते, आपत्ती व्यवस्थापन असते. तुम्ही इथल्या जिल्हा प्रशासनाशी काही संपर्क केलाय? पुण्यातले लोक आहेत काय असतं नेमकं जे आता डोक्यात येतं आपल्याला, आपण आपल्या मित्र कंपनी सर्कललाच मेसेज पाठवतो ना. तर मी स्पेशली जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो नाही. पण नॉर्मली असल्या कंडिशनमध्ये जर जिल्हाधिकाऱ्यांकडूनच आव्हान आला की बाई अडचण आली तर आम्हाला फोन करा, ती हेल्पलाईन सोपं असते. माणसांनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे साधारण माणसांनी त्यांना अप्रोच होणे कठीण काम आहे. आणि त्या वेळेत जर सरकारी यंत्रणांकडून मेसेज आला, ब्रॉडकास्ट आला टीव्हीवर की बाबा कोणी अडकले असेल तर आमच्या नंबरवर फोन करा, ते इझी होतं. ते अनफॉर्च्युनेटली आपला थोडासा आहे ना त्याच्यामध्ये. कोणाला कंप्लेंट नाही माझी, पण लवकर मदत. ते थोडंसं आता 8 तारखेपासून ते हॉटेलमध्ये अडकलेले आहेत. आणि आपल्याला माहिती तर असतात ना की कोण कुठून गेलेलं आहे, ते पासपोर्ट वगैरे सगळी यंत्रणा असते. तर अनफॉर्च्युनेटली तो कनेक्शन थोडासा अपडेट होतो. आता सध्या काय परिस्थिती तिथे आहे? काही बोलणं झालंय कुणाशी की बाहेर, हॉटेलच्या बाहेर काय परिस्थिती आहे, काय भीतीचं नाही, हॉटेलच्या बाहेर तर एकदम भयंकर परिस्थिती आहे. आणि हॉटेलवाल्यांनी पण त्यांना सांगितलंय की तुम्ही जर हॉटेलच्या बाहेर गेले तर आमची जबाबदारी नाही, काही होऊ शकतं तुम्हाला. आणि सगळे हॉटेलच्या मध्येच आहे, आतमध्ये, बाहेर निघत नाही. भीती प्रश्नच नाही, त्यांनी सगळं बघितलं. म्हणजे येताना पण हॉटेलला त्यांना आधीच अडवलं होतं, त्यांना पायी यायला लागलं हॉटेलपर्यंत. ते कर्फ्यू वगैरे चालू होतं त्यावेळेला. तर त्यांना येऊ दिलं नाही गाडीमध्ये. मला वाटतं 4-5 किलोमीटर ते पायी चालून आले हॉटेलपर्यंत. आणि त्यापासून तिकडेच आहेत त्याच्या. आता कधी येणार आहे तुम्ही म्हणलात की फ्लाईट? त्यांची फ्लाईटची व्यवस्था केली आहे आजची. आज एक 8-10 लोक येतील आणि उरलेले दिल्लीपर्यंत, काठमांडूचे. आणि फक्त टेक्निकल विषय काय आहे की ते एअरपोर्टपर्यंत सकुशल टाइम पिरियडमध्ये अंडर सेफ्टी, अंडर सिक्युरिटी कसं पोचावे, तो एक माझा चालू आहे. तो पुण्यातली कुठल्या भागातली? मुकुंदनगरचे आहेत. मुकुंदनगरातलं 7-8 लोक आहेत, 8 लोक आहेत. आणि मुंबईचे आहेत काकी. काय आव्हान कराल? सरकारी यंत्रणा सुद्धा बघत असेल, लवकर मदत. बस तेवढंच अवेलेबल राहा, अजून काही नाही. बाकी असल्या फोर्स मेजॉर कंडिशनमध्ये आता काय होऊ शकतो त्यांना पण कुठे माहिती सरकारला की होणार आहे त्याच्यात. पण फक्त एक ह्या वेळेला हेल्पलाईन नंबर पण कोऑर्डिनेशनचं राहिला तर चांगलं वाटतं, अजून काय नाही. धन्यवाद सर. तर हे होते डॉक्टर निलेश अग्रवाल आणि त्यांचे काही मित्र जे आहेत ते
नेपाळमध्ये अडकलेले आहेत. दवाखान्यात सिनियर सिटीजन आहेत, त्यांना का भीती वाटते. मात्र या सगळ्यावरती कोऑर्डिनेशन असणं आवश्यक होतं. मात्र ते त्यांच्या पद्धतीने जे आहे ते त्यांनी सगळं कोऑर्डिनेशन केलं आणि काही जण आज दिल्लीत सुद्धा येणार आहेत. मात्र अशा परिस्थितीत सरकारने मदत करणं, तात्काळ मदत मिळवणं हे सुद्धा अपेक्षा असते. मात्र ती पुण्यात तरी दिसताना पाहायला मिळत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.